नमस्कार. मितवा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिलं, श्रावणी बॉल घेण्यासाठी पूलच्या बाहेर येते आणि पाय घसरून ती पाण्यात पडते. श्रावणीला पाण्यात अगदी बुडाल्यासारखे वाटते. तेवढ्यात निखिल तिची मदत करतो आणि तो पूलच्या साईडला तिला घेऊन येतो. श्रावणी निखिलला तिची मदत करण्यासाठी थँक्स बोलते. तर पाहू आता पुढे. श्रावणी आणि निखिल हे दोघं बोलतच होते की तेवढ्यातच मृणाल, रागिनी, मुग्धा, साहिल ते देखील श्रावणीकडे आलेत. साऊ, तू ठीक तर आहेस ना? मृणालने विचारलं. तुला काही लागलं तर नाही ना? मृणाल तिच्या जवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला विचारत होती. श्रावणीला असं पाहून, तिचे हावभाव पाहून मृणाल खूप घाबरलेली होती. मृणालची काळजी तिच्या वागण्यातून आणि बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येत होती. दीदू, अगं रिलॅक्स, बघ मी एकदम ठीक आहे. मला काय झालंय? तू इतकी रिॲक्ट करतेस तर? शांत हो आधी. हे बघ, मी किती व्यवस्थित आहे. तू किती गं टेन्शन करून घेतेस? श्रावणी म्हणाली. साऊ, तुझं एक्सप्रेशन बघूनच मी इतकी घाबरली आणि वरतून तू मलाच बोलते. किती पाण्यामध्ये हात मारत होतीस आणि कशी करत होतीस तू? मग घाबरणार नाही तर काय करणार मी? मृणाल थोडी रागाने म्हणाली. मनू, रिलॅक्स. अगं ती अगदी एकदमच ठीक आहे. बघ कुठे काय झालंय तिला. तू तर जरा आता शांत हो. आपल्या घरातील मंडळींचे जर लक्ष गेलं ना तर ते देखील लगेच घाई गडबडीने इकडे येतील आणि उगाच टेन्शन करत बसतील. असंही सगळं काही अगदी ठीक आहे. त्याशिवाय माझा भाऊ तो तर आहेस ना तुझ्या साऊसोबत. त्यामुळे तू तिचं इतकं टेन्शन नको घेऊस. साहिल, निखिल आणि श्रावणी या दोघांकडेही पाहत म्हणाला. साहिल असे बोलल्यामुळे लगेच निखिल आणि श्रावणी दोघेही एकमेकांकडे पाहू लागलेत. मृणाल, अगं ती ठीक आहे. बघ हसते, बोलते. तू कशाला इतकी रिॲक्ट होतेस? शांत हो जरा आधी आणि जा तुम्ही एन्जॉय करा. असेही आता थोडाच वेळ आहे आपल्याकडे. नंतर लंच झाला की घरीच जायला निघायचं आहे. पाहिजे तर मी थांबतो इथे श्रावणीसोबत थोडा वेळ अजून. तिला थोडं बरं वाटलं की येतो आम्ही दोघे पण तिकडे, निखिल म्हणाला. नको निखिल, मी थांबते साऊसोबत इथे. तुम्ही जा, तुम्ही एन्जॉय करा. उगाच कशाला तुम्हाला त्रास, मृणाल म्हणाली. अगं बाई, तू जा. तू जर थांबलीस ना तू 10 वेळा तिला सारखं सारखं तेच विचारत राहशील. बरी आहेस ना, बरी आहेस ना, आणि तुम्ही दोघी इकडेच बसून राहाल. मग साहिल पण लगेच येईल तुझ्या मागे मागे इथे बाहेर पूलमधून. निदान माझ्या भावाचा तरी विचार कर. तुला सांगितलं ना मी इथे थांबतो तिच्यासोबत आणि येतोच थोड्या वेळात. असं पण तुझी बहीण तर खूप स्ट्रॉंग आहे. काय झालंय तिला? आत्ता तिला फक्त भांडायला काहीतरी निमित्त भेटू दे. बघ कशी चुटकी वाजवतच कशी फुल एनर्जीमध्ये भांडेल. निखिल श्रावणीकडे पाहत हसत तिला चिडवत म्हणाला. लगेच श्रावणी बारीक डोळे करून रागाने निखिलकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरती तिला आलेला राग स्पष्टपणे दिसून येत होता. काय रे, मी तुला भांडखोर दिसते काय? तूच विनाकारण आधी माझं नाव घेतो, माझी कळ काढत राहतो. तू तर कधीही कुठूनही मला ऐकवायला सोडतच जाऊ नकोस. मला भांडखोर बोलतोस. तू तरी कोणता कमी आहेस? तूच आधी माझं नाव घेतलंस ना, नाहीतर मी कशाला काही बोलेल तुला? सतत माझ्या मागे लागलेला असतोस. मी तर गप्प बसली होती माझी. श्रावणी तितक्याच एनर्जीने निखिलला बोलत होती. हे बघ हे बघ, मृणाल पाहिलंस ना, तुझी बहीण बघ झाली कशी फुल चार्ज आता. जा आता, व्हा पुढे तुम्ही पूलमध्ये. आम्ही देखील आलोच. तुला मी बोललोच होतं ना, तिला फक्त निमित्त भेटू दे. बघ कशी उभी राहते भांडायला लगेच. पाहिलंस ना, आता तू निवांत हो आणि जा पूलमध्ये. तरी देखील मृणालचा जीव कासकूच करतच होता. मृणालच्या मनाची अवस्था जाणून साहिलने तिच्या खांद्यावरती हात ठेवला आणि डोळ्यांनी तिला आश्वस्त करून चल म्हणून इशारा केला. तर मृणालनेही हो मध्ये मान हलवली. रागिनी, मुग्धा, चला तुम्ही पण, ते येतीलच, साहिल म्हणाला. तसे ते चौघजण पूलमध्ये जाण्यासाठी निघाले. ते थोड्याच अंतरावर पुढे आले. तेवढ्यात रागिनी बोलू लागली. दादा, आपण त्या दोघांना एकटंच सोडलं.
जर पुन्हा त्या दोघांमध्ये काही खटके उडाले तर? आत्ताच बघ ना, दादाने चिडवल्यावरती श्रावणीला लगेच किती राग आला आणि दादा पण ना कशाला विनाकारण तिची कड काढत असतो. आधीच बिचारी किती गांगरून गेली आहे ती, रागिनी म्हणाली. तसं साहिल हसत बोलू लागला. रागिनी, मला असं वाटतं निखिलने मुद्दामच तिला चिडवलं असावं. त्याला माहीत आहे श्रावणीला राग लगेच येतो. तो काही बोलला तर ती त्याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय अजिबात शांत राहणार नाही. म्हणूनच मुद्दाम वातावरण चेंज करण्यासाठी तो बोलला असावा. त्याच्या चेहऱ्यावरची ती खट्याळ स्माईलच सांगत होती. त्यामुळे तो काही तिच्याशी जास्त वाद घालणार नाही. तिला लवकरच मनवून घेईल तो. त्यामुळे तुम्ही पण त्यांचा इतका विचार करू नका. असेही त्या दोघांमध्ये आता बऱ्यापैकी चांगली फ्रेंडशिप झालेली आहे. त्यामुळे चल तू, येतील ते पण आपच, साहिल म्हणाला. रागिनी, साहिल बरोबर बोलतात. आमच्या साऊला ना राग फार लवकर येतो आणि मला पण असंच वाटतं की मुद्दामच निखिलने तिला चिडवलं असावं. त्या दोघांमध्ये आता पहिल्यासारखे वाद होणार नाही, मलाही तसंच वाटतंय. तर आपण जाऊयात पुढे पूलमध्ये, आणि जर ते लवकर नाही आले तर मग पुन्हा येऊ आपण त्यांना बाहेर पाहायला, मृणाल म्हणाली. तसे ते सगळेजण पुन्हा पूलमध्ये उतरले आणि पुन्हा त्यांची मजामस्ती सुरू झाली. पण इकडे पूलच्या कडेला बसलेली श्रावणी मात्र गाल फुगवून बसली होती. रागाने तर तिचा चेहरा कसा लाल लाल झाल्यासारखा दिसत होता. बाप रे, मॅडम तर चांगल्याच चिडल्यात वाटतं. रागाने लाल झालेला चेहरा सांगतोय त्यांचा. आता या मॅडमला मनवण्यासाठी फार कष्ट करावे लागणार आहेत. बुवा, कसं होणार? निखिल श्रावणीकडे पाहत स्वतःच्याच मनात बोलत होता. निखिलने श्रावणीचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दामच गळ्यातून आवाज काढला. निखिलचा आवाज ऐकून श्रावणीच्या कपाळावर अजूनच आठ्या पडल्यात. ती आणखी थोडीशी क्रॉस झाली आणि निखिलकडे पाठ करून बसली. निखिलने तसं हलकंसं वाकून श्रावणीकडे पाहिलं. श्रावणी, तुला आज वातावरण कसं जरा जास्त तापलेलं वाटतंय का गं? मला तर कसं वातावरण एकदम तपतपीत तापल्यासारखं वाटतंय बघ. चांगले चटके लागायला लागलेत. बाप रे, निखिल बोलून गेला आणि श्रावणी काय उत्तर देते या आशेने तिच्याकडे पाहू लागला. श्रावणीला राग आलाय म्हटल्यावरती ती कशी काय प्रेमाने बोलेल निखिलसोबत? तुला जर इतकंच वातावरण तापलेलं वाटतंय तर तू जा पाण्यामध्ये, थांब तिथे. तुझंही डोकं शांत होईल आणि माझंही. कोणी तुला इथे थांबायला सांगितलंय? कशाला इथे विनाकारण माझं डोकं गरम करायला थांबला आहे हा? श्रावणी हळूच तोंडात पुटपुटत म्हणाली. पण निखिलने मात्र श्रावणीची पुटपुट ऐकली. निखिल भुवया उंचावत हळूच गालात हसू लागला. श्रावणी, तुला राग आलाय वाटतं. मी तर मुद्दाम तुझी मस्करी करत होतो ग. सॉरी, तुला जर माझ्या मस्करीचा राग आला असेल तर. अगं, जर मी असं बोललो नसतो तर तू चिडलीच नसती आणि मृणाल पण इकडून अजिबात हल्लीच नसती. तिकडेच तुझ्याजवळ बसून राहिली असती. म्हणून मी मुद्दामच वातावरण चेंज करण्यासाठी म्हणून तुझी कळ काढली. मला माहीत होतं की तू नक्कीच रिॲक्ट करशील. तेव्हाच तू सगळ्यांना नॉर्मल आहे असं वाटेल. आणि तसंच झालं बघ. आधीच आपल्या पिकनिकमध्ये आपला वेळ असाच वाया जातोय. कालच्या झालेल्या प्रकारामुळे सगळ्यांच्याच मनात तू जागा निर्माण केली आहेस. सगळेच इकडे तुझ्याजवळच बसून राहिले असते. मला आता विनाकारण कोणाचाच वेळ वाया घालवायचा नव्हता. म्हणून मला त्या क्षणाला जे योग्य वाटलं ते मी बोललो. आणि त्याशिवाय मला देखील तू अशी शांत राहिलेली अजिबात आवडत नाही. तू नेहमीच हसत खेळत किंवा जेव्हा तू चिडलेली असतेस तेव्हा तू अजूनच सुंदर दिसते. म्हणून तर मी तुला मुद्दाम चिडवत होतो. निखिलच्या बोलण्यावर श्रावणी गालात हसली आणि पुन्हा वरवर रागात म्हणाली. तुला जर माझा मूड चेंज करायचा असेल तर मग तू काय माझी अशा प्रकारे कळ काढणार आहेस का? मलाच बोलणार आणि मलाच ऐकवणार?
श्रावणी थोड्या नखऱ्यातच म्हणाली. लगेच निखिल बोलू लागला, तशी ही आयडिया देखील चांगलीच आहे बघ. मी नुसता प्रयत्न करून पाहिला आणि तो प्रयत्न सक्सेस देखील झाला. बघितलंस ना. निखिल श्रावणीकडे पाहत हसत म्हणाला. तसं श्रावणीनेही बरंच कंट्रोल करून देखील तिची स्माईल तिच्या चेहऱ्यावरती शेवटी आलीच. ते दोघेही एकमेकांकडे पाहत स्माईल करत होते. मग काय म्हणतेस, जाऊया का पुन्हा पूलमध्ये? नाहीतर मी विचार करतोय तिकडे त्या साईडला रेन डान्स पण आहे. आपण तिकडे गेलोच नाही आहेत तर तिकडे जाऊया का आपण? आता जर आपण नाही गेलो तर ते सगळेच येतील पुन्हा तुला पाहायला. ते यायच्या आधी आपणच जाऊया, निखिल म्हणाला. हो चालेल, चल जाऊ आपण, श्रावणी म्हणाली. तसं निखिल पटकन उभा राहिला आणि त्याने त्याचा हात श्रावणीसमोर केला. श्रावणीनेही निखिलच्या हातावर हात ठेवून उभी राहिली. दोघंही पुन्हा एकमेकांकडेच पाहत होते आणि स्माईल करू लागलेत. थोड्या वेळाने ते रागिनी आणि मृणाल होते तिकडे गेलेत. निखिलने पूलच्या बाहेरूनच साहिलला आवाज दिला आणि रेन डान्स करायला जाऊ म्हणून सांगितले. तसे रागिनी, मुग्धा ते सगळेजण डान्स करण्यासाठी गेले. सगळेजण डान्स करत होते तर निखिलचं लक्ष पूर्णपणे श्रावणीवरतीच होतं. तो सगळ्यांच्या नकळत तिलाच पाहत होता. तर श्रावणी देखील अधूनमधून निखिलकडेच पाहत होती. त्या दोघांनाही एकमेकांसोबत राहणं आता फार आवडू लागलेलं होतं. पण त्यांची आवड त्यांच्या प्रेमात रूपांतर होत चालली आहे याची जाणीव त्यांना केव्हा होते कोणास ठाऊक. हे सगळेच डान्स करत असताना त्यांना पाहून आजोबा देखील आजींना जबरदस्ती हात धरून डान्स करण्यासाठी घेऊन आलेत. आजी बऱ्याच वेळा आजोबांना नाही नाही म्हणत होत्या, पण तरी देखील आजोबा जबरदस्तीनेच आजींचा हात धरून डान्स करू लागलेत. काय हो तुम्ही पण, काय म्हातारपणामध्ये इतक्या उड्या मारतायत, तेही पोरं आणि नातवांसमोर? आजी इकडे तिकडे पाहत थोड्याशा रागानेच आजोबांना म्हणाल्यात. मंजुळाबाई, कोणी काही बोलत नाही आहे. सगळेजण आपापले डान्स करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि जर पाहत असतील तर म्हणतील, म्हातारा आणि म्हातारीमध्ये किती प्रेम आहे एकमेकांवरती. आपल्या प्रेमाचा त्यांनी देखील थोडाफार आदर्श घ्यायला हवा. आनंदाचे क्षण भेटतायत तर कोण काय विचार करेल म्हणून का उगाच वाया घालवायचेत? आणि त्याशिवाय खरं सांगू का तुम्हाला, तुला माझ्या मनातली गोष्ट, आपण जेव्हा जवान होतो ना तेव्हा मला नेहमीच वाटायचं की अगं असं वरतून पाऊस पडावा, छान आजूबाजूला हिरवीगार झाडे असावीत आणि त्या वरतून पडणाऱ्या पावसात तुझा हात हातात घेऊन डान्स करावा. पण असा योग कधी आलाच नाही बघ. त्यावेळेला असे मनमोकळेपणाने कुठे आपण बोलत होतो किंवा राहत होतो. असा प्रकार आधी कुठे असायचा जसा आता आहे. कसे गपचूप गपचूप आपण सगळ्यांच्या नकळत एकमेकांना इशाऱ्यांनीच बोलायचो आणि बऱ्याच वेळा तर न बोलता देखील एकमेकांच्या भावना देखील समजून घेत होतो. हे असं वरतून पडणारं पाणी पाहून मला तर पावसाचीच आठवण झाली बघ. आता पाऊस कधी पडणार आणि मी कधी तुझा हात धरून असं पावसात मन मोकळेपणाने डान्स करणार. पुन्हा असा योग केव्हा येतोय की नाही कुणास ठाऊक. असेही आता आपले किती दिवस बाकी आहेत. म्हणून म्हटलं चला, खोटा मोठा तरी का असेना पाऊस तर पडतच आहे, तर आपण पण आपल्या मनात दाटून ठेवलेल्या इतक्या वर्षांच्या भावनांची वाट मोकळी करावी. आजोबा तितक्याच प्रेमाने आजींकडे पाहत आजींचा हात हातात घेऊन डान्स करू लागलेत. तर आजोबांचं त्यांच्याप्रती असलेलं प्रेम पाहून आजी देखील लाजतच आजोबांसोबत डान्स करू लागल्यात. नंतर श्रीधरराव, प्रतापराव, शामराव ते देखील डान्स करण्यासाठी आलेत. सगळेजण वरून पडणाऱ्या त्या कृत्रिम पावसाचा आनंद घेत डान्स करू लागलेत. डान्स करत असताना सगळेच फार खुश होते. आजोबा आजींचा डान्स पाहिल्यानंतर साहिलच्याही मनातल्या भावना जागृत झाल्या. तो देखील लगेच मृणालजवळ गेला आणि तिचा हात हातात पकडला. त्याने तिचे दोन्ही हात हातात धरले
आणि डान्स करू लागला. मनू, आपलंही नातं असं आजी आजोबांच्या नात्यासारखं अजूनच घट्ट होत जावं आणि आपलं प्रेम देखील असंच दिवसेंदिवसच वाढत जावं. त्यांच्या लग्नाला आज इतकी वर्ष होऊन देखील अजूनही किती प्रेम आहे त्या दोघांमध्ये. किती काळजी करतात ते दोघंही एकमेकांची. तू पण अशीच साथ देशील ना ग मला? साहिल मृणालच्या डोळ्यात प्रेमाने भरलेल्या भावनेने पाहत बोलत होता. साहिलचं बोलणं ऐकताच मृणाल देखील भारावून गेली. मृणालला साहिलच्या भावना त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होत्या. तिने तिच्या हाताची पकड अजूनच घट्ट केली, एक मोठा श्वास घेतला आणि बोलू लागली. साहिल, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अशीच तुमची साथ देणार. आपलंही नातं आपण अशाच प्रकारे घट्ट आणि मजबूत करू. तितक्याच प्रेमाने ती साहिलच्या डोळ्यात पाहत म्हणाली. तिला त्या क्षणाला पटकन साहिलच्या मिठीत शिरावंसं वाटत होतं, पण काय करणार, सगळेजण समोर असल्यामुळे तिने आपल्या भावनांवरती कंट्रोल केला. सगळेजण डान्स करण्यात गुंग होते. तेवढ्यात आजींनी आजोबांचा हात धरून त्यांना साईडला करू लागल्यात. अहो चला आता, बराच वेळ भिजलो आपण पाण्यात. एकतर सर्दी झाली तर लवकर बरी होणार नाही. या वयानुसार आपली काळजी आपणच घ्यायला हवी. असं बोलत बोलत आजी आजोबांना साईडला घेऊन जाऊ लागल्यात. तसे एक एक जण साईडला झाले आणि चेंज करण्यासाठी गेलेत. असाही लंच टाईम देखील झालेला होता. फ्रेश झाल्यानंतर सगळेजण लंच करण्यासाठी गेले. लंच झाल्यानंतर सगळेजण पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेत. नाचून थकून भागून झाल्यानंतर केव्हा एकदाचं घरी जाऊन पडतोय असं सगळ्यांनाच वाटू लागलं. सगळ्या जणांनी आपापला सामान आणि आपापल्या बॅग घेत एक एक करत बसमध्ये चढू लागले. श्रावणी विंडोला डोकं ठेवून डोळे बंद करून बसली होती. निखिलही मुद्दामच श्रावणीच्या अगदी क्रॉस अशा सीटवर बसला होता, श्रावणीला अधूनमधून पाहता यावं यासाठी. आधी प्रतापराव आणि त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या सोसायटीत सोडण्यात आलं. निखिल श्रावणीची बॅग उतरवण्यात मदत करू लागला. श्रावणी, भेटू उद्या ऑफिसमध्ये. तुझ्यासोबत घालवलेला वेळ खूप छान गेला आजचा, निखिल हळूच आवाजात श्रावणीकडे पाहत म्हणाला. निखिल असं बोलल्यावरती श्रावणीलाही तितकाच आनंद झाला, पण तिने तसं दाखवलं नाही. हो, भेटू आपण उद्या, बाय बोलून श्रावणी तिच्या सोसायटीमध्ये शिरली आणि निखिल देखील बसमध्ये चढला. थोड्याच वेळाने निखिल आणि त्याचा परिवार देखील घरी पोहोचलेत. कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी भेटू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.